तर मी आलोय गावी, 3:30 वाजत आलेत. तुम्ही मागे बघू शकता, पाऊस पूर्ण भरलेला आहे आणि म्हणजे पडायला लागलाच आहे बघा, हळूहळू पडायला लागलाय. आणि मी, आदेश, पप्पा आणि संतोष काका आता आम्ही चाललोय जिकडे आमची आता ही वरची बाग आहे, म्हणजे साई सिटी ॲग्रो फार्म्सची काजूची झाडांची जिकडे लागवड करतो आपण. नवीन बाग आहे आपली, नवीन जागा आहे तिकडे. आणि ॲक्च्युली जे मला फॉलो करतात इंस्टाग्रामला, तर त्यांनी आपल्या त्यावेळेला व्हिडिओज बघितल्या तिकडच्या कामाच्या मी टाकलेल्या. या व्हिडिओमध्ये पण मी ते ॲड करीनच की अगोदर प्री प्रोसेस कशी होती, कामं कशी होती, आम्ही कसे मजा करायचो जेवताना वगैरे. आणि हा काय व्लॉग आहे हा, पण याच्यामध्ये खूप सारे मी क्लिप्स आधीच्या पण टाकणार आहे की किती एन्जॉयमेंट होती. हे आमच्या गावचं मंदिर, तिकडचं नवीन मंदिर बांधलं आहे, तिकडचं मंदिरचं काम चाललं आहे कळसाचं. आणि हे आमचं गावचं मंदिर आहे आणि ही वाट आहे इकडून, म्हणजे तिकडे आपलं घर आहे आणि त्या घरापासून अंदाजे 20-25 मिनटं जाईल आपल्याला त्या स्पॉटला पोचायला. तर मी डायरेक्ट तुम्हाला तिकडे गेल्यावरच दाखवतो. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटणार आहे गोष्ट. आणि ही जागा आहे ना, इथे ड्रोन फुटेज पण मी घेतलेले, ते पण मी तुम्हाला दाखवेन. तेवढा घ्या ना, काय लय आहे. पाऊस पडायला लागलाय, पाऊस. कोकणात आलो, ऊन कडाक्याचं भेटलं, थंडी भेटली, वादळ वारा भेटला आणि आता एप्रिलमध्ये पाऊस पण भेटला. ही ती नवीन बाग जी आपण करायला घेतली आहे. म्हणजे आता हा बड्डा पण बाकी आहे, पण हे जे दिसतंय ना, जी झाडं कापलेली आहेत, इथून असा हा अर्धा डोंगर आहे पण करायला घेतलाय. आता हे जे कापलेली झाडं आहेत ह्याला जाळून टाकणार आणि इथे JCB बोलून हे जे आहेत ना हे काढणार आणि इकडे आपण काजूची लागवड करणार. हा असा ही आता ओली फांदी आपण तोडून आणली. आता जेव्हा आपण आग घालणार तेव्हा ती पसरू नये म्हणून ह्या ज्या फांद्या आहेत त्याच्याने ठोकणार, म्हणजे ती आग तिथे विझली पाहिजे. नाहीतर हे सगळं सुकलेलं आहे ना, समजा इकडून आग घातली आपण आणि ती इकडे यावाल्या पट्ट्यात पसरली नाही पाहिजे. तर हावाला पट्टा पण आपलाच आहे, पण आपण साफ नाही केला आहे. आणि मी आता इथे भर उन्हात बसलोय. ही अशी पूर्ण लाईन आग लावली आहे, तुम्हाला दिसतंय का? आता हे असं जेवढं पण जाळलेली ही जी लाकडं आहे ती सगळी जळत 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 जाणार. त्याचं एक राखीचं लेअर बनणार. किशोर काका सांभाळून, हो सांभाळून. आले व्हिडिओ मध्ये. पप्पा ट्रेकिंग करतायत. कुठून पप्पा कुठून येत आहे? किती काश्मीर वरून, काय मनाली वरून येत आहेत. बघा मागे बर्फ पडलेला आहे. आग अजून विजली नाही. मी तर काय भाई आराम करतोय. हे बघा हे बागायतदार चालले आहेत बघा. ओ बागायतदार शूज दाखवा. मी सांगत होतो शूज देतो ट्रेकर्सचे चांगले, हे असे नकली शूज घालले. किशोर काका गेले खाली. बाय बाप्पा, मला चांगलं काहीतरी बनवून ठेवा जेवण. माझं निवांत आहे आज जंगलातल्या मस्त सावली खाली. आता ते 2 काका तिकडे वर काम करतायत, मी बसलोय. जेवायला खाली जाईन, 2 वाजलेत. अर्धा तास थांबू आणि मग खाली जाऊ, तोपर्यंत आराम. ही जमीन आपण आता ती त्या दिवशी पेटवलेली, म्हणजे मशागतीसाठी आणि झाडं जी एक्स्ट्रा होती तिला जाळून टाकण्यासाठी. आता ती तोडण्याचं काम चाललंय, जी मोठी मोठी झाडं जी जळली नाहीत. आणि परत असा ढीक करतायत आणि ढीक करून मग हा पेटवणार. आणि ही जी राख आहे ही राख पोषक बनणार आपल्या नवीन झाडांसाठी, त्यामुळे आपण हे करतोय. पण ड्रोन फुटेज घेतलेले आहेत.
बोलू नाही बोलला अजून येते एकदा आग पेटली की पेटते ते वरण आणि कसं ऊन नाही ना ऊन असतं आणि असं जाम यायला पाहिजे असं जाम झालं ना मग ते आतल्या कात ते पेटले म्हणजे घेतं की एकदा जिबडी घेतली की इथं पेटते की सर्व मग बसत जातं ते खाली पाजवतोय कोयता त्याचा कोयता पाजवतोय घ्या अर्धी ना मग सारी घ्या भात पण घ्यायला मला सपणार नाही काय संपणार नाही अरे खरंच काल भात घराकडे गेला यांना विचारा काय जेवतो घ्या. जरा तिकट घ्या मला तरी ऐकतं कर हे घ्या बरं नव्हती ना टाकायला आता आलोय आपल्या या जमिनीत जिकडे नवीन बाग चालली आहे. आजचं काम आहे मोजणी करायची, कारण की पोल लागणार आहेत. पूर्ण जेवढी पण बॉर्डर आहे त्याला पोल लागणार आहेत असे सगळीकडून. तर एक्झॅक्ट किती पोल लागणार त्यासाठी मोजणी करायला लागते. स्लोप बघताय तुम्ही, बघा तर स्लोप केवढा आहे माझ्या मागे. हा एवढा स्लोप चढून आलोय. हा जो पॉईंट आहे ना माझं, जिथे बोट आहे इथे खुटी दिसते बघी, इथून या खुटीपर्यंत 80 फूट आहे. आणि आता ह्या इथून तो जो दगडी तट बघा आहे तिथपर्यंत किती होते ते बघूया. इथपर्यंत 60 फूट झाले. 80 आणि 60 म्हणजे 140 फूट झाले. भाई एवढी मजा येते ना भाई. पाऊस पडतोय, कसं वाटतंय? अरे बोलतो पाऊस पडतोय भाई, खूप मजा येते. आता फक्त मी वेट करता की अजून जोरात तरी पडतोय. आजूबाजूला आवाज ऐका फक्त तुम्ही पावसाचा. एवढं भारी वाटतंय ना, पाऊस पडायला लागलाय, मातीचा सुगंध येतोय आणि बाप मजा येते. ऑलरेडी आहे ना 2 आठवड्यापासून पाऊस पडतोय. तुम्ही ना झाडांवर हिरवळ बघू शकता. ह्या खैराच्या झाडाला पानं नव्हती, तिथे बारीक बारीक पानं आले, हिरवळच झालंय भाई सगळं. बाप लोक झालं आहे. आत्ता जूनची स्टार्टिंग आहे काय, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मिड जून जुलैमध्ये काय मजा येईल. सरळ वाटेनी जिथून आपण मंदिराकडून चढलेलो अशी सरळ वाट जाते. आणि आम्ही आता हे ठेवलं की इथे 2 समाधी आहेत. या समाधींच्या इथून आपल्याला वर चढायचं आहे. इकडून म्हणजे सपाट जो रस्ता असतो, फ्लॅट सरफेस, तो संपला. इथून आता घाटी चालू होते, म्हणजे डोंगराचा हा पायथा आहे आणि आपल्याला मिड डोंगरापर्यंत जायचं. आणि मिड डोंगरापासून वरच्या टॉपपर्यंत आपण ती जमीन घेतलेली आहे, ती जमीन करतोय. तर तुम्ही आता बघू शकता ना की आत्ताच चढण चालू झालं आहे. हा पायथा आहे आणि इकडून सुरुवात आहे. म्हणजे आता तुम्ही जर एकदा बघितलं तसं अंदाजे, तर हा चढ चालू झाला आहे. आता हा चढ आहे आणि इथून असं चढत आपल्याला मधल्या पीसपर्यंत जायचं आहे. तिकडून आपली जमीन चालू होते ती वरपर्यंत. चला चालायला चालू करू. आणि ही मस्त, आता तुम्हाला मी पुढे सांगतो ही जागा कशी आहे काय ते. आम्ही जेव्हा स्टार्टिंगला यायचो ना, एकदम म्हणजे स्टार्टिंग इनिशियल स्टेजला जेव्हा जागा बघितली होती, जागा करायला घेतली, तेव्हा ही एवढा काहीच नव्हतं. अगदी छोटीशी वाट होती आणि खूप सारी जंगल होतं. आता हे जे दिसतंय ना, हा एवढा स्पेस, इथून आपण JCB घेऊन गेलो आहे वरती आपल्या जागेत काम करण्यासाठी. सो वाट पूर्ण मोकळी करत गेलो आहे. मी चढ बघू शकता किती आहे. इथून आपण JCB नेला आहे म्हणून ही जागा आपण क्लीन करून घेतली आहे. इकडे खूप गोष्टी भारी बनवतोय, तर मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ॲक्च्युली ही जमीन आहे ना आता जवळ वाटते आपल्याला, तिथून आलो आणि लगेच. पण जेव्हा ही जमीन, ही वाट होती, ही दिसते का तुम्हाला, ही बघा, ही अशी जी वाट आली ना, ह्या वाटेने चालत यायचं. आणि तेव्हा ना चढ उतार खूप वाट होता. आता कसं झालं ना की JCB आणण्यासाठी, मोठा JCB आणण्यासाठी
रस्ता बनवला होता तो एकदम प्लेन सरळ टू सरळ बनवत गेले. आणि ही जी मध्ये जी झाडं होती ती सगळी कापली वगैरे, त्यामुळे दिसतंय ही समोरची दिसते ना जिथे हे इथून आपली जमीन चालू होते, म्हणजे या झाडापासून चालू होते. इथून वरचा पूर्ण डोंगर आहे. हे जर बघितलं तर आता आपण जी झाडं लागवड करणार आहोत त्यांच्यासाठी हे खत आणलेलं आहे. हे शेणखत आहे. आणि हा एक पूर्ण ट्रॉलर होता, हा आपण मागवलेला आहे. त्याचबरोबर आपल्या या जागेला आपण फेन्सिंग करणार आहोत. तर फेन्सिंगसाठी हे पोल्स आहेत, हे अराऊंड 250-300 पोल्स आहेत. हा एक ट्रॉलर पूर्ण खत आहे. आणि ह्याच्या आतमध्ये पण जे पोषक खत लागतं, जसं गांडूळ खत आहे किंवा काय, ते सगळं आणून ठेवलेलं आहे त्याच्यात. आता इथून जागा चालू होते. आता तुम्ही हा चढ बघा, तुम्ही अंदाज लावू शकता की JCB जर नसता आला तर किती आपला चढ करावा लागला असता. आणि आता पप्पा जिथे उभे आहेत ना माझे, म्हणजे ॲक्च्युअली इथून सुरुवात झाली ही जागा, या झाडापासून इथून. आणि पप्पा जिथे उभे आहेत ना तिथून म्हणजे ती जागा तरी आता हे लोकांनी असे पट्ट्या पाडल्यात. पण कसं सांगू तुम्हाला, आता हे पट्ट्या पाडल्यात पण ही जागा आहेत ना ही अशीच स्लोप होती. तुम्ही जर आता मी या जागेच्या बेस म्हणजे खालच्या पट्टीला उभं राहिलो तर तिथे घर बांधतायत, झोपडी, जिकडे आम्ही सामान वगैरे सगळ्या गोष्टी ठेवणार, बसणार, खाणार पिणार वगैरे. पण तुम्ही एक अंदाज लावा, हा स्लोप बघा किती आहे. आणि हा स्लोप आता एवढा भरला आहे, म्हणजे आम्ही अगोदर त्या झाडाच्या इथे बसायचो. ते झाड दिसतंय तुम्हाला, इथे आम्ही खाली बसायचो जेवायला वगैरे. त्या आंब्याच्या झाडाच्या खालच्या माझे व्हिडिओज आहेत, तिथे आम्ही बसायचो. पण तिथून आता ते झाड अर्ध होईपर्यंत त्या लोकांनी भरणी टाकली आणि माती वर उचलली आहे. वरचे जे दगड वगैरे ते काढलेत. चढ बघा, आता असाच चढायचं आहे. चला आपण चढायला चालू करूया. पूर्ण स्लोप होता, म्हणजे त्या तुझं हे दिसतंय इथून असा पूर्ण हा असा स्लोप होता. आणि आता त्याला खाच मारत आलेत. आणि स्टार्टिंगला ही जी जागा आहे जिथे आम्ही आता, ही तुम्हाला प्लेन दिसतंय, ही जागा अगदी अशी होती, असं जंगल होतं. या जंगलाला, हे जंगल जे होतं ही जागा होती, ह्याच्यातली झाडं कापत आम्ही, म्हणजे जी जंगली झाडं होती ज्याच्यात काटेरी वगैरे झाडं होती ती कापून टाकून, वेली कापून टाकून ही जागा फ्लॅट केली. हे दिसतंय तुम्हाला, हे ह्या खुट्या राहिल्या झाडांच्या. आणि त्यानंतर ती झाडं जी होती ती आपण जाळून टाकली, ज्याच्याने ती राख बनेल आणि ती राख आपल्या जमिनीसाठी पोषक बनेल. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर असे मोठे जे खड्डे पडलेत, म्हणजे ओंडकी, आता हे काढलं तसा खड्डा मोठा बनतोय. ह्याच्यात झाडं लावणार आपण इथे. आणि जर तुम्ही एक नोटीस केलं तर खालून वर जाण्यासाठी अशा फावडा मारत ही बघा वाट बनवली. ती बघा, पप्पा आणि ते लोक तिकडे पोचले. गावी आपल्या जमिनीत, आपल्या बागेत किंवा कुठेही ओव्हरऑल काम करायला खूप मजा येते. आणि स्पेशली जेव्हा ते आपली असते गोष्ट किंवा आपला ब्रँड असणार असतं. कारण की साई सिद्धी ॲग्रो फार्म्सची ही नवीन सुरुवात आहे, नवीन बाग आहे. आणि इकडे आपण काजू लावणार आहोत. अंदाजे 300 काजूची झाडं आपण लावायचा प्रयत्न करतोय. बघ आईला ती बघा. तर ही ती जागा आहे जिथे आपण हे बनवलं. आता मी तुम्हाला त्या साईडून जाऊन दाखवतो. तर हे झाड दिसतंय बघा, हे जे समोर आहे हे इथून, म्हणजे आता सध्या पुरतं तरी तिथेच करतो, त्याच्या वरचं पण आपण करायचं आहे. आणि तिथून असं हा बघा, असा हा, हे असं, ही अशी पूर्ण ही जागा आपली आहे.
आनंद काका काहीतरी काम करतायत. हो काय करता हो? काम करतायत. तर आता ही आपण खोपटी बनवली आहे. म्हणजे इकडे आपण रेस्ट करणार किंवा आपलं काही जेही सामान आहे ते सगळं आपण इकडे ठेवण्यासाठी, म्हणजे स्पेस, एक शेल्टर आपलं पावसात पाहिजे म्हणून इकडे. आणि कसं असतं ना की जेव्हा काम करत असणार तेव्हा पाऊस असेल, म्हणजे आत्ताही पाऊस आहे तुम्ही बघू शकता, तर तेव्हा काम करून जेवायचं आहे किंवा रेस्ट करायचं आहे तेव्हा आपल्या डोक्यावर छप्पर पाहिजे आणि पाऊस पडत असणार. तर त्याच्यासाठी हे आपण बनवलेलं आहे. आणि टेम्पररी नाही बनवलं आपण, परमनंटलीच पत्रे आणून सगळं मस्त फिटिंग करून बनवतो आपण. पांडू काका तिकडे माती खेचून सेटल डाऊन करतात, म्हणजे खालची जमीन पण व्यवस्थित होईल. आनंद काका इकडे हुक लावत आहेत. आदेश भाई व्लॉगिंगला चाललाय वर. आनंद काका वर चढून नट लावतायत. तर मी तुम्हाला ना हा कोपरा दाखवतो. हे बघा, इकडची बॉर्डर तर नाही दाखवता येते, पण हे जे खाली लाकडं टाकलेत बघा, हे दिसते का तुम्हाला? ही अशी पूर्ण जो तो नारळ आंब्याचं झाड आहे तिथून असं पूर्ण गोल, आणि तिकडून मग हे पूर्ण वर चढत 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 वरपर्यंत, आणि मग हा आंब्याचं झाड तिथे, आणि तिथून मग असं परत खाली आणि तिकडे खाली. ही आतापुरती सध्याला ही करतोय, आणि त्याच्या वरची जी जागा आहे ती आपण नेक्स्ट सीझनला करणार आहोत. कारण आपण आता जर विचार केला तर पाऊस पडायला लागला आहे, शेतीची कामं चालू झाली आहेत, लेबर नाही भेटत आहे, आणि सेकंड थिंग फायनान्शियल गोष्ट असते. कारण की जर जागा करायची म्हटली तर खूप जास्त खर्च येतो, अंदाजे जागेचा खर्च, त्याचबरोबर लेबर कॉस्ट, मटेरियल कॉस्ट, हे सगळं पकडावं लागतं, आणि ही खूप मोठी अमाऊंट असते. सो सध्याला छोट्या अमाऊंटवर आपण चालू करतो आहे, आणि मग पुढचा स्टेप बाय स्टेप करू. आता इथे अंदाजे 300 झाडं लागतील याचा आमचा अंदाज आहे, आणि आम्ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने झाडं लावायचा विचार आहे आमचा, वेगळ्या कल्टिवेशन करायचं. पण इकडे काजूची झाडं लावणार आहोत आपण. काजूची आपली ही नवीन बाग होणार आहे, मोठी बाग. एक आपली एक ती जुनी बाग तिकडे आहे जिकडून आपण व्हिडिओज बनवतो आंब्याच्या वगैरे, पण ही फक्त काजू आणि रातांब्याचं झाडं लावायची प्लॅनिंग आहे. लेट सी कसं होतंय. पाऊस चालू झाला की, म्हणजे मृग नक्षत्र चालू झालं की झाडं लावतात. त्याच्या अगोदर आपल्याला इथे एकूण 300 खड्डे मारून घ्यायचे झाडं लावण्यासाठी, आणि त्याच्यात खत टाकायचे, त्याच्यात बाकीच्या गोष्टी टाकायच्या. त्याचबरोबर ही जे हे आहेत ना, म्हणजे हे जे खुटे राहिलेले आहेत ह्याला आपल्याला अगदी जमिनीपासून कट करून टाकायचं आहे, म्हणजे आपली दुसरी झाडं वाढतील, मोठी होतील त्यासाठी. 16 म्हटल्यानंतर इथं किती पाचवं एक व्हायला पाहिजे होता. अहो हे 17 17.5 फुटात झालं. पण काका ते तिकडे एक्स्ट्रा का ठेवलं मग? कुठं ते 17 ती नाळी नाही ना, तो खाली पत्रा असं गेलाय, खाली गेलाय तो पत्रा असं वर. अच्छा, वर करायचं आहे. वर करायचं. आता इथं कोणी थोडासा अजून हातभर कोणी तिकडे ठेवून अजून हातभर कोणी कमी पडतो. पण तरी मग म्हटलं काट कसेल काहीतरी इथे ठेवायला कसेल. आता तू खाली येतेस का तिकडे बस? इकडे ना इकडे पाण्यावरनं पाय सरल तर ओला झाले म्हणलं खाली ये. हे सर्वांचं डायरेक्ट खाली झाली होती पत्रा लावताना. काका नट सांभाळा. घाबरगुंडी म्हणजे केवढी तरी झाले. पत्रा एका एक होय ना हुक लाविला महाराष्ट्राच्या पहिल्या सगळं पण हे झालं ना, म्हणून मध्ये 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 सगळं लाविलं तर तिथं जरा हे झालं तेवढं. आवरा नको पत्रे, आणि ह्या डोंगऱ्यावर ना लावून हे बसलेले जे पहिल्या धाड 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 दणकवी जोरात वारा होय. पोटा ना पोट काढतोय व्हिडिओ आली याच्या. आपलं आंब्याचं झाड आहे हे वरचं, पण मी तुम्हाला जे सांगत होतो ना
तर तो सुभाष काकांच्या बागेचा गेट आहे आणि ही वाट आहे. पण आता आपण हे असं इथून सगळं आपण अख्खा फेन्सिंग टाकणार आहोत. हे आपली जागेचा एंड आहे आणि इथून अशी खाली आहे. तर आता हे जे झाड सुकले ना, हे ॲक्च्युली झाड जिवंत आहे. आता आपण जेव्हा पाऊस पडेल ना, तर हे झाडाला परत पालवी फुटेल. आपण जेव्हा हे सगळं खालचं जाळलं ना रान, तेव्हा ते झाड होळपळायला गेलं जरासं. पण हे आता झाड जगेल, पाऊस पडला की पालवी येईल त्याला नवीन. आता ह्या सगळ्या जागेत एकूण आमच्या अंदाजे 300 झाडं लागतील. थोडीशा वेगळ्या पद्धतीने शेती करायची आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण एरिया आहे. ड्रोन शॉट तर मी टाकणार आहे, तुम्ही बघा, ते एन्जॉयच कराल. तर आता ना सगळे चालले, सगळ्यांचं संपलंय काम, वाजलेत 5 सव्वा 5 आणि कामाची सुट्टी झाली. पांडू काकांनी जे चॅनल उरलेले ते सगळे खाली घेऊन जायचं ठरवलंय. आदेशनी पाण्याच्या बाटल्या घेतल्या, संतोष काका निघाले. ओ भाई साहब, आता मी ते घसरलेलो आहे बघा, इथे दिसते काय बघा, इथे घसरलो असं सुर. पप्पा बर्फाळ प्रदेशातून जसे खाली उतरत आहेत तसे उतरत आहेत 2 काट्या लावून. काय म्हणतात त्याला? ओ बाप्पा, काय म्हणतात त्याला? बैला. आपण मुंबईला म्हणतो ना रिक्षावाल्यांना, हे बघा असे शिंग असतात बघा, बैला. आपण म्हणतो ना हे बैला बघून चाल, तसा हे बैला, ते बैला पकडून चालतात. आणि इकडून चढायची वाट. आणि हा रे, हां तुम्हाला घर दाखवायचं होतं ना, सॉरी विसरूनच गेलो. तर बघा हे घर आहे आणि एक पत्रा. बाबा पत्रा किती फुटाचा आहे? 10 फुटाचा पत्रा आहे आणि असं लांबीला आम्ही 16 फूट घेतलेलं आहे. आणि भाई साहब इकडे तुम्ही बघू शकता की इकडे आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी ठेवणार आहे. इकडे ठेवलं आहे कुदळ, इकडे मशीन आहे, मशीन ठेवली आहे. आणि आता ह्याला आम्ही असं कवर करून घेणार, हे प्रॉपर घर बनणार. ही जी जमीन आहे आता, म्हणजे जी तुम्हाला दिसते ही शोभर खाबड, त्याला उद्या ते चोपणं आणणार आणि अशी माती ठोकून 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 फ्लॅट करणार हिला. आणि ह्याच्यावर ते थोडंसं शेण वगैरे सारवून एक जमीन बनवणार. जसं आपली तुम्ही जर गावी आला असाल तुमच्या गावात वगैरे, तर गावची ज्या घरांची ज्या जमिनी आहेत ज्या चोपून चोपून करतात, तसं चोपून चोपून हे घराची लादी बनवणार. बेस असणार, लादी म्हणजे जमीन बनवणार. लादी वगैरे तर नाही लावणार इकडे, कारण की नॅचरल ठेवायचं आपल्याला, मातीची एकरूप. आणि आपला असा प्लॅन आहे माझा की आपली जेव्हा बाग होईल तेव्हा आपण इकडे आपल्याकडे जे होमस्टेवर लोक येणार आहेत त्यांना 1 दिवस इकडे फिरायला आणणार. इकडेच या बागेत जेवण,
त्यानंतर झाडं तर आता लहान आहेत आपली, बट ऑब्वियस अजून काही वर्षानंतर झाडं मोठी झाली की इकडे त्यांचं जेवण आणि काजू गोळा करायचं आणि असं ते छोटं मोठं काही ना काहीतरी मजा फन ॲक्टिव्हिटी असणार आहे इकडे. एक पूर्ण दिवसाची ॲक्टिव्हिटी आपण करू. तुम्ही आता बघू शकता किती ह्यूज आहे आणि आपलं घर पण किती मोठं आहे. म्हणजे हे तुम्ही कळतं आहे का मला नाही माहिती, तुम्हाला समजतं आहे, पण हे खूप बऱ्यापैकी खूप मोठं घर आहे. जर आपण इकडे गाई म्हशी पाळल्या तर एक्झाम्पल इकडे एक अंदाजे 1 2 3 6 5 ते 6 गाई म्हशी राहू शकतात, एवढी जागा आहे आपल्या या छोट्याशा घरात. बऱ्यापैकी मोठं घर आहे. तर फन गोष्टी आहेत. आपण ह्या सगळ्या गोष्टी मी पण काही गोष्टी शिकतो आहे. इनफॅक्ट माझे वडीलही शिकत आहेत. सगळे शिकतो आहे आणि शिकून नवीन गोष्टी नवीन प्रकारे झाडं लावायचा इकडे प्रयत्न करतो आहे. काही चुका होतील, काही गोष्टी आम्ही शिकू, पण शेवटी आफ्टर ऑल इट इज अ पार्ट ऑफ लाईफ आणि नवीन काहीतरी करण्यासाठी त्या गोष्टी कराव्या लागतात. ही आमची सुरुवात आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत व्हिडिओ बघताय तर तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असाच राहून दे. नवीन सुरुवात करतो आहे. पुढच्या व्लॉग्स पुढे आता कंटिन्यू तर नाही येणार कारण मी मुंबईला जाणार आहे काही दिवसानंतर, पण जोपर्यंत इकडे आहे तोपर्यंत इकडचे व्लॉग्स येतीलच. आजवर जसं आमच्या त्या बागेवर प्रेम ठेवलं, आजवर आमचा जसं आंब्यावर काजूवर प्रतिसाद दिला तुम्ही, तो असाच राहून दे. तेवढंच मी म्हणेन की तुमचं प्रेम असंच राहून दे, तुमचा आशीर्वाद असाच राहून दे. नवनवीन व्हिडिओज येतील तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.